गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 12वीचा कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस हा चॅप्टर स्टार्ट केला होता. त्याच्यात इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण बेसिक अजम्पशन्स बघितले होते कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे. त्याच्यानंतर मीन फ्री पाथ, त्याच्यानंतर काय बघितलं होतं, प्रेशर ऑफ अ गॅस. प्रेशर ऑफ अ गॅस आपण कसं रिलेट करू शकतो अदर फिजिकल क्वांटिटीशी बरोबर, तर ते सुद्धा आपण बघितलं होतं. त्यानंतर लास्टला आपण टेम्परेचरचं इंटरप्रिटेशन बघितलं होतं इन कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. तर आज आपल्याला तोच पॉईंट थोडंसं एक्सटेंडेड करायचा आहे आणि आपल्याला खूप महत्त्वाचा इक्विपार्टिशन थेरम आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम. मागील लेक्चरला डिग्रीज ऑफ फ्रीडम आपण बघितलं होतं, पण ते जस्ट कशासाठी बघितलं होतं, तर तुमचा जो ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट गॅमा आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय केलं होतं बघा. तर डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय असतात, तर 3n - k आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणलं होतं. पण आज आपल्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. तर आज फर्स्ट कायनेटिक थेअरीमध्ये आपल्याला टेम्परेचरचं इंटरप्रिटेशन कसं देता येते तर ते बघायचं आपल्याला. ऑलरेडी ते झालेलंच आहे, पण त्याचा क्विक रिव्ह्यू बघायचा आहे. क्विक रिव्ह्यू का बघायचा आहे, कारण जर तुमचा जो पार्टिशन थेरम आहे तो कशावर डिपेंड आहे, तर तुमचं एनर्जी आणि टेम्परेचर ह्यातलं जे रिलेशन आहे याच्यावर तुमचा पार्टिशन थेरम डिपेंडेंट आहे. तर आपण प्रेशरचं रिलेशन कसं काढलं होतं बघा कायनेटिक थिअरी गॅसेसमध्ये. आज आपल्याला काय बघायचं आहे, इक्वी पार्टिशन थेरम. इक्वी पार्टिशन थेरम, पार्टिशन थिअरम, इक्वी पार्टिशन थेरम आपल्याला बघायचा आहे. तर इक्वी पार्टिशन थेरम बघायच्या आधी पहिला आपण कायनेटिक एनर्जीमध्ये एनर्जी आणि टेम्परेचर एकमेकांना कसं कोरिलेट करत असतात तर त्याचं पहिला फिजिकल इंटरप्रिटेशन बघूया. ऑलरेडी हे झालेलंच आहे, पण थोडंसं क्विक रिव्ह्यू झालं तर तुम्हाला जास्त अंडरस्टँड होऊन जाईल. तर बघा आपण प्रेशरचं इक्वेशन डिराईव्ह केलं होतं. प्रेशर म्हणजे काय असणार आहे बघा, 1/3 n बरोबर आहे. n म्हणजे काय, नंबर ऑफ पार्टिकल्स डिवायडेड बाय v म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ अ गॅस, m v². हे आपण प्रेशरचं इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं. तर बघा p म्हणजे प्रेशर ऑफ अ गॅस, 1/3 न्यूमेरिकल कॉन्स्टंट आहे, n म्हणजे नंबर ऑफ गॅस मॉलिक्यूल किंवा पार्टिकल म्हणा, v म्हणजे व्हॉल्यूम ऑफ अ कंटेनर और गॅस, m इज द मास ऑफ अ इच मॉलिक्यूल ऑफ अ गॅस, आणि v² म्हणजे रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट केली होती ती आहे. तर बघा याला रिअरेंज करूया. pv = 1/3 nm v², बरोबर आहे. तर आपल्याला माहिती आहे आयडियल गॅस इक्वेशन pv ही जी क्वांटिटी आहे ती आपण कशी लिहू शकतोय, n टाइम्स RT लिहू शकतोय. म्हणजे n टाइम्स RT, nRT ज्याला आपण म्हणतो ते. त्यामुळे आयडियल गॅस इक्वेशन काय सांगते, pv = n टाइम्स RT. म्हणजे जर आयडियल गॅस आणि रिअल गॅसचं जर इक्वेशन आपल्याला ॲट सायमल्टेनियस लावायचं असेल तर आपण काय कंडिशन कन्सिडर करतोय, लो प्रेशर किंवा हाय टेम्परेचरला, त्यावेळेला आपण आयडियल गॅस आणि रिअल गॅसचे इक्वेशन मॅचअप करू शकतो. आपण हे सगळे जे बघाले ते आयडियल गॅसेससाठी बघत आहोत. त्यामुळे आयडियल गॅसचं इक्वेशन डायरेक्ट आपण इथं अप्लाय करूया. कारण हे जे इक्वेशन आपण डिराईव्ह केलं होतं त्याच्यासाठी जी आपण अजम्पशन्स वापरली होती ती कोणाची होती, तर ती आयडियल गॅससाठी होती. त्यामुळे आपण pv = nRT डायरेक्ट टाकू शकतोय. तर बघा आपली जी लेफ्ट हँड साईड ती कशी येणार, n टाइम्स RT = 1/3 nm v² किंवा v². तर v² तुम्ही कन्सिडर करा, कारण रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी असणार आहे. तर काय करू शकतो बघा आता, n म्हणजे काय असणार बघा, नंबर ऑफ मोल्स. मग नंबर ऑफ मोल्स कसं लिहू शकताय बघा तुम्ही, n नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइडेड बाय ॲव्होगाड्रो नंबर असं लिहू शकताय. आणि दुसरा एक आपण r साठी एक सबस्टिट्यूशन केलं होतं. तर r म्हणजे काय असणार, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट a टाइम्स na टाइम्स kb = r असणार आहे. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट na म्हणजे ॲव्होगाड्रो नंबर, kb म्हणजे बोल्ट्झमॅन कॉन्स्टंट = r असं असणार आहे. ते दोन सबस्टिट्यूशन या इक्वेशनमध्ये आपण करूया. तर या दोन सबस्टिट्यूशन केल्यानंतर n ची व्हॅल्यू काय टाकणार आहे बघा, n / na. r ची व्हॅल्यू काय टाकणार आहे आपण, na × kb. ओके, r ची व्हॅल्यू t आहे तसंच घेऊया, 1/3 n आहे तसंच m v². तर बघा काय काय कॅन्सल होऊ शकते, n ला n कॅन्सल आउट गेलेला आहे, na ला na कॅन्सल आउट. तर मग आता आपण पुढं काय करू शकतो बघा, तर kβt = 1/3 m v² असं आपण लिहू शकतोय, बरोबर आहे. त्यामुळं हे दिलेलं इक्वेशन आपण कसं लिहू शकतो बघा, kBt = 1/3 m v² असं आपण लिहू शकतोय. समजलं.
तर बघा आता आपल्याला एम व्ही बार स्क्वेअर म्हणजे याला आपण कायनेटिक एनर्जीचं इंटरप्रिटेशन द्यायचं आहे, कारण जे आपण सगळं बघत आहोत ते सगळं आयडियल गॅससाठी बघत आहोत आणि आयडियल गॅसचं आपण अजम्पशन्स काय केलं होतं, आयडियल गॅस एकमेकांच्या बरोबर इंटरॅक्ट करत नाहीत असं आपण कन्सिडर केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे जी टोटल एनर्जी असणार आहे ती टोटल एनर्जी कशामुळे असणार आहे, तर ती जस्ट कायनेटिक एनर्जी तुमची असणार आहे. सो हे तुमचं एम व्ही बार स्क्वेअर याला आपण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. कसं तर 1/2ची इथं फक्त ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे, म्हणजे 2 मल्टिप्लाय आणि डिवाइड करूया. त्यामुळे काय होणार आहे बघा, के बी टी म्हणजे काय असणार आहे बघा, 1/3 2 मल्टिप्लाय डिवाइड केलं एम व्ही बार स्क्वेअर. आता बघा हे 2 मी याला देतो म्हणजे 2/3 1/2 एम व्ही बार स्क्वेअर असं मी लिहू शकतोय. आणि 1/3 एम व्ही बार स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे, तर तुमची कायनेटिक एनर्जी असणार आहे. मी याला केई डिफाईन करायला, याला आता मी काय म्हणणार आहे, केई म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस. त्यामुळे कायनेटिक एनर्जी किती असणार आहे बघा, 2/3 ऑफ कायनेटिक एनर्जी इक्वल टू के बीटा टी असणार आहे. त्यामुळे के बीटा टी इज इक्वल टू 2/3 ऑफ कायनेटिक एनर्जीला मी ई न डिफाईन करतो. त्यामुळे ईची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो बघा, ई इज इक्वल टू 3/2 के बीटा टी, के बी टी किंवा के बीटा टी असं म्हणलं तरी चालेल. कारण काही रेफरन्सेस बुक तुम्ही बघितला तर या बोल्झमन कॉन्स्टंट हे असंही लिहितात, के बी लिहितात आणि कधी कधी हे के बीटा पण लिहितात. त्यामुळे आपल्याला सिलेबसला तर के बी आहे, त्यामुळे आपण के बीच हे नोटेशन यूज करूया. त्यामुळे के बी म्हणजे काय असणार आहे, बोल्झमन कॉन्स्टंट असणार आहे. तर आपण इथंपर्यंत लास्ट लेक्चरला आलो होतो. तर ह्याच्यात काय बघितलं होतं, तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे, ही कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, तर ती फक्त आणि फक्त टेम्परेचरवर डिपेंडंट आहे. समजलं. तर तुमचं कायनेटिक एनर्जीचं इंटरप्रिटेशन काय देणार आहे, टेम्परेचर. म्हणजे एखादा जर गॅस कंटेनर असेल, समजा इथे एखादा गॅस कंटेनर आहे, याचं टेम्परेचर समजा TA आहे आणि दुसरा समजा इथं अजून एक गॅस कंटेनर आहे, त्याचं टेम्परेचर TB आहे. बरोबर आहे. दोघांचं व्हॉल्यूम वगैरे बाकीच्या सगळ्या फिजिकल कंडिशन सेम्स आहेत. गॅस सेमच आहे, नंबर ऑफ मोल सेम आहेत, पार्टिकल सेम आहेत, बाकी सगळं सेम आहे, व्हॉल्यूम वगैरे सगळ्या सेम आहेत. तर टेम्परेचर TA आणि TB यातलं रिलेशन कसं काढता येईल, समजा TAचं टेम्परेचर जास्त आहे असं कन्सिडर करा TB पेक्षा. म्हणजे A आणि B हे जे दोन बॉक्स आहेत, A मधला जो गॅस आहे त्याचं टेम्परेचर जास्त आहे. टेम्परेचर जास्त आहे याचा अर्थ काय, तर त्याच्याकडे एनर्जी जास्त आहे. आणि एनर्जी ही कशाला आपण रिप्लेस कशासाठी घेतलेली आहे, कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीमध्ये कोण असणार आहे, तर मास आणि व्हॉल्यूम. पण मास तर दोन्ही गॅसमधल्या पार्टिकलचं सेम असणार आहे, कारण दोन्ही कंटेनरमध्ये गॅस सेमच आहे, म्हणजे दोघांचं मास सेम असणार आहे. म्हणजे काय फरक असणार आहे, तर तुमची व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. म्हणजे काय बघा, टेम्परेचर इन A कंटेनर इज ग्रेटर दॅन टेम्परेचर इन B कंटेनर. बरोबर आहे. म्हणजे A कंटेनरमध्ये जेवढं टेम्परेचर आहे त्याची व्हॅल्यू जास्त आहे ॲज कम्पेअर टू द B कंटेनरमधल्या टेम्परेचर. तर टेम्परेचर A मध्ये जास्त आहे याचा अर्थ काय, एनर्जी इन कंटेनर A इज ग्रेटर दॅन एनर्जी इन कंटेनर B. एनर्जी इन द सेन्स कायनेटिक एनर्जी तुमची जास्त असणार आहे. बरोबर आहे. पण कायनेटिक एनर्जी जास्त आहे याचा अर्थ काय, तर तुमचं मास तर दोन्ही सेम आहे, म्हणजे याचा व्हेलॉसिटी जास्त असणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे व्हेलॉसिटी इन A म्हणजे बार स्क्वेअर म्हणजे RMS व्हेलॉसिटी इन A इज ग्रेटर दॅन RMS व्हेलॉसिटी इन B. समजलं. म्हणजे एखाद्या कंटेनरचं टेम्परेचर जास्त आहे विथ रिस्पेक्ट टू अदर कंटेनर, याचा अर्थ काय असणार आहे, तर त्यातले मॉलिक्युलची जी व्हेलॉसिटी असणार आहे, रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणा, तर ही जास्त असणार आहे, ही अदर जो तुमचा कंटेनर आहे त्याच्यापेक्षा. समजलं. म्हणजे हेच तुमचं टेम्परेचरचं इंटरप्रिटेशन आहे. टेम्परेचर आपण डे टू डे लाईफमध्ये टेम्परेचर आपण कसं डिफाईन करतोय, हॉटनेस किंवा कोल्डनेसच्या बेसिसवर ठरवते. म्हणजे मला आज खूप गरम होत आहे याचा अर्थ काय, तर या रूममधील टेम्परेचर खूप जास्त आहे. आज मला थंडी वाजत आहे याचा अर्थ काय, या रूममधलं जे टेम्परेचर आहे ते थोडंसं कमी आहे. बरोबर आहे. त्यामुळे हे टेम्परेचर कमी जास्त आहे हे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण म्हणतोय. पण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये टेम्परेचर हे कशाच्या बेसिसवर ठरवतोय, तर टेम्परेचर हे कशाच्या बेसिसवर ठरवतोय, तर व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकलच्या बेसिसवर आपण ठरवू शकतोय. म्हणजे एखाद्या रूममधील जर तुमचा जो गॅस आहे त्याचं जर तुमची व्हेलॉसिटी खूप फास्ट असेल तर याचा अर्थ काय, तर त्या मॉलिक्युल्सकडे व्हेलॉसिटी जास्त आहे याचा अर्थ काय, तर त्याच्याकडे कायनेटिक एनर्जी जास्त आहे. आणि कायनेटिक एनर्जी जास्त आहे म्हणजेच काय, या कायनेटिक एनर्जीमुळे जो तुमचं टेम्परेचर नावाचा इफेक्ट तयार होणार तो सुद्धा तुमचा जास्त असणार आहे. त्यामुळे डे टू डे लाईफमध्ये आपण असं म्हणत नाही की या रूममधलं जे तुमचं गॅस मॉलिक्युल आहे त्याची व्हेलॉसिटी वाढली असं म्हणत नाही, तर आपण काय म्हणतोय, याचं टेम्परेचर वाढलं. टेम्परेचर वाढलं याचा अर्थ काय असतोय, तर इथले जे गॅस मॉलिक्युल आहेत त्यांची
ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जास्त असणार आहे. म्हणजे काय असणार आहे, त्यांची व्हेलॉसिटी ही वाढलेली असणार आहे. समजलं? हे सगळं सांगण्याचं एकच पर्पज काय, तर तुमची जी एनर्जी असणार आहे ती 3/2 kβt असं तुम्ही लिहू शकताय. बरोबर आहे. आता आपल्याला ह्याचा उपयोग करून आपल्याला इक्विपार्टिशन थेरम डिराईव्ह करायचा किंवा त्याचं थोडंसं सम कन्क्लुजन्स काढायचे. तर बघा, हे इक्वेशन मी घेतो आणि ते आयडियल गॅस साठी लावणार आहे. आता जे हे इक्वेशन असणार आहे, जी एनर्जी आपण डिराईव्ह केलेली ही सिंगल मॉलिक्यूलसाठी असणार आहे. बरोबर आहे. E = 3/2 kβt. जर n नंबर ऑफ मॉलिक्युल्स असेल तर n न मल्टिप्लाय करा तुम्ही, चालेल. हां, त्यामुळे E/n असणार आहे. ॲक्च्युली n म्हणजे काय असणार आहे, इथे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आपण 1 कन्सिडर केलेला आहे इथं. हे लक्षात ठेवा. त्यामुळं बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या इक्वेशनचा आता आपल्याला वापर करायचा आहे पार्टिशन करण्यासाठी. पार्टिशन म्हणजे काय बघा, समजा एक गॅस कंटेनर आहे, त्याच्यात असे मॉलिक्युल्स आहेत, गॅसचे मॉलिक्युल्स आहेत. या डायरेक्शनमध्ये तुमची एक्स डायरेक्शन आहे. ओके. परत त्या डायरेक्शनला तुमची वाय डायरेक्शन असणार आहे आतल्या साईडला, म्हणजे फळाच्या आतून, आणि ह्या डायरेक्शनला तुमची झेड डायरेक्शन असणार आहे. अशी तुमची एक्स वाय झेड डायरेक्शन आहे आणि ते बॉक्स म्हणजे ही तुमची वाय डायरेक्शन असणार आहे. बरोबर आहे. त्या बॉक्सच्या आत म्हणजे तुमची ही एक्स डायरेक्शन, ही वाय डायरेक्शन आणि वरची जी असणार ती व्हर्टिकल झेड डायरेक्शन असणार आहे. तर जर तुमचं सिंगल मॉलिक्यूल असेल, समजा एक सिंगल मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करा. एक सिंगल मॉलिक्यूल थोडंसं मी आता मोठा काढतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सिंगल मॉलिक्यूल असेल तर या सिंगल मॉलिक्यूलची एनर्जी किती असणार आहे, 3/2 kβt. आता आपण सिंगल मॉलिक्यूलसाठी टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकत नाही, पण n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स आहेत, त्यातलं मी फक्त एक सिंगल मॉलिक्यूल घेतलेला आहे. ओके. त्याचं टेम्परेचर T आहे समजा, या पूर्ण जो गॅस कंटेनर आहे त्याचं. बरोबर आहे. त्यामुळं तुमची जी कायनेटिक एनर्जी आहे बघा, कायनेटिक एनर्जी ती तुम्ही कशी लिहू शकता, 3/2 kBt. म्हणजे जे तुमचं बॉटमचं इक्वेशन आहे तेच मी वर लिहिलेलं आहे. आता याला आपण रब करू शकतोय. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कायनेटिक एनर्जीला आपण स्प्लिट करू शकतोय. का करू शकतोय, कारण ही जर पार्टिकल जर तुम्ही कन्सिडर केला तर हा रॅन्डम मोशनमध्ये मूव्ह होत असणार आहे. बरोबर आहे. त्याला कोणतीही प्रेफरेबल डायरेक्शन नसणार आहे. म्हणजे एक्स ॲक्सिसमध्येच तो नेहमी बाउंड होऊन असं थ्रू अँड फोर्थ म्हणजे पुढं मागं असं ऑसिलेट होणार आहे असं काय नसणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक मॉलिक्यूल वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जात असणार आहे. त्यामुळं तुम्ही एक इक्वेशन प्रेशरचं डिराईव्ह करताना लक्षात असेल बघा. तर आपण काय केलं होतं बघा, v बार स्क्वेअर = vx² बार प्लस vy² बार प्लस vz² बार. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाचे RMS जी व्हेलॉसिटी असते त्यांचं स्क्वेअर केलं होतं आणि ॲड केलं होतं आणि त्याद्वारे तुम्ही रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी काढली होती. रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी म्हणजे काय, याचं फक्त अंडररूट घ्या, तुम्हाला रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी भेटणार आहे. त्यामुळं v² बार = vx² बार प्लस vy² बार प्लस vz² बार असं आपण म्हणलं होतं. आणि त्याच्या खाली एक आपण अजम्पशन घेतलं होतं. काय घेतलं होतं रे, vx² बार = vy² बार = vz² बार. म्हणजे आपण काय कन्सिडर केलं होतं, तर गॅसला कोणतीही प्रेफरेबल डायरेक्शन नाही आहे. म्हणजे गॅस ही ऑल डायरेक्शनमध्ये इक्वली आयसोट्रोपिक मूव्ह होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, तर त्याची मोशन रॅन्डम आहे. म्हणजे सगळ्या डायरेक्शनला इक्वल फुटिंग आहे. म्हणजे काय, सगळ्यांना सेम व्हॅल्यू आहे. सेम व्हॅल्यू आहे. म्हणजे काय, कोणती एक्स व्हॅल्यूला जास्त प्राधान्य आहे, वाय डायरेक्शनला कमी प्राधान्य आहे, झेड डायरेक्शनला काहीच नाही, असं काही नाही. एक्सला जेवढं प्राधान्य आहे तेवढंच वायला आणि तितकंच झेडला. त्यामुळं vx² बार, vy² बार आणि vz² बार ह्या सगळ्यांची व्हॅल्यू तुमची सेम असणार आहे. हे जर असे असेल तर vx² vy² आणि vz² ला आपण 3 टाइम्स vx² टाकून याची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट टाकल्यानंतर जो 1/3 रेशो येत होता तो याच्यामुळे येत होता. बरोबर आहे. सेम तसंच आपण ही जी एनर्जी आहे याचासुद्धा आपण अप्लाय करू शकतोय. कारण का, जर v², ओके, हे जर v² बार मी असं लिहिलं, काय केलं तर ह्या इक्वेशनला मी m न मल्टिप्लाय करतो. m म्हणजे काय, मास ऑफ इच मॉलिक्यूल. तर मी m न मल्टिप्लाय करतो. तर याला m न मल्टिप्लाय vx² बार प्लस याला मी मल्टिप्लाय करतो v² बार प्लस याला m न मल्टिप्लाय करायचं राहून गेलं, m vy² बार प्लस m vz² बार असं मी करू शकतोय जर ह्या इक्वेशनला मी m न मल्टिप्लाय केलं तर. बरोबर आहे. आता सगळ्यांना मी 2 न सुद्धा डिवाइड करतो, इकडे सुद्धा 2 न. कारण का,
जर याला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला कायनेटिक एनर्जी ई भेटणार आहे, आणि इकडे 2 ने डिवाइड केलं तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंगची कायनेटिक एनर्जी, ही वाय ॲक्सिसच्या आणि ही झेड ॲक्सिसच्या अलॉंगची कायनेटिक एनर्जी. त्यामुळे हे तिन्ही इक्वल आहेत लक्षात ठेवा, VX² VY² आणि VZ². त्यामुळे m 1/2 केला तरी ह्या तिन्ही व्हॅल्यू सेमच येणार आहेत. सो 2 ने डिवाइड करतो, 1/2 m v² बार इज इक्वल टू 1/2 m VX² बार प्लस 1/2 m VY² बार प्लस 1/2 m VZ² बार असं आपण लिहू शकतोय. पण हे म्हणजे काय रे, तर हे म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ अ गॅस आहे, कारण m v² ही म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटीच आहे. त्यामुळे ही म्हणजे तुमची टोटल कायनेटिक एनर्जी ई असणार आहे. ई इज इक्वल टू, हे म्हणजे काय बघा, कायनेटिक एनर्जी अलॉंग द एक्स ॲक्सिस डायरेक्शन, कायनेटिक एनर्जी अलॉंग द वाय ॲक्सिस डायरेक्शन आणि कायनेटिक एनर्जी अलॉंग द झेड ॲक्सिस डायरेक्शन. पण तुम्हाला जर 11वीचं आठवत असेल तर कायनेटिक एनर्जी किंवा कोणत्याही टाईपची एनर्जी घेतला तर ती स्केलर क्वांटिटी असणार आहे, बरोबर आहे. म्हणजे त्या एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन अलॉंग द एक्स ॲक्सिस म्हणजे काय, तर एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जी तुमची व्हेलॉसिटी आहे त्याच्यामुळे तुमचं कायनेटिक एनर्जीचं जितकं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे ते किती असणार आहे, इतकं असणार आहे EX. याला मी EX म्हणतो, म्हणजे कायनेटिक एनर्जीचं एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचं कॉन्ट्रीब्युशन प्लस EY प्लस EZ. समजलं. तर काय बघा, EX प्लस EY प्लस EZ म्हणजे EX EY आणि EZ. आणि जर तुम्ही हे इक्वेशन जर बघितला, इक्वेशन नंबर 1 याला म्हणा, याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. तर इक्वेशन नंबर 2 बघितला तर ह्याच्यावरून इथं m न मल्टिप्लाय करा म्हणजे m VX² m VY² m VZ² 2 ने डिवाइड करा m VX² प्लस हाफ m VY² प्लस हाफ m VZ² म्हणजे EX EY आणि EZ हे तीनही इक्वल असतात. समजलं. EX EY EZ हे तीनही इक्वल असतात. त्यामुळं आपण इक्वेशन 2 वरून काय लिहू शकतोय, फ्रॉम इक्वेशन 2 वी कॅन राईट EX इक्वल टू EY इक्वल टू EZ, बरोबर आहे. म्हणजे EX EY EZ म्हणजे काय, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जीज अलॉंग एक्स वाय आणि झेड डायरेक्शन. त्यामुळे त्याला तुम्ही असंही लिहू शकताय. याचा अर्थ काय, ॲव्हरेज काय एनर्जीज, ॲव्हरेज एनर्जी. हे रब करून मी थोडंसं व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे EX इक्वल टू लिहिण्यापेक्षा ॲव्हरेज एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन इज इक्वल टू ॲव्हरेज एनर्जी अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्शन इज इक्वल टू ॲव्हरेज एनर्जी अलॉंग झेड ॲक्सिस डायरेक्शन. म्हणजे EX EY आणि EZ याचा अर्थ काय, तर ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज एनर्जीज आहे त्या. ॲव्हरेज एनर्जी कशा असणार आहेत बघा, EX EY EZ ह्या तीनही इक्वल असणार आहे. त्यामुळे EX EY EZच्या ऐवजी मी फक्त EX टाकतो म्हणजे काय होणार आहे, 3EX होणार आहे, इथं 3EX होणार. त्यामुळे हे जे इक्वेशन आहे ते तुम्ही आता कसं लिहू शकताय, E इज इक्वल टू 3 टाइम्स ॲव्हरेज एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन. पण फ्रॉम इक्वेशन 1 E म्हणजे काय असणार आहे बघा, 3/2 KBT इज इक्वल टू 3 ॲव्हरेज एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन. हे पर पार्टिकलसाठीच आहे, हे लक्षात ठेवा, पर एक सिंगल पार्टिकलसाठीच आहे. म्हणजे एनची व्हॅल्यू पण 1 घेतलेली आहे एका सिंगल मॉलिक्युलसाठी. त्यामुळे 3 ला 3 कॅन्सल आउट गेलं तर ॲव्हरेज एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन तुमची किती असणार आहे पर पार्टिकलसाठी, म्हणजे इथं डिवाइड बाय n किती असणार आहे बघा, तर 1/2 KBT. आणि इथं बघा EX EY आणि EZ या सगळ्यांची व्हॅल्यू सेम असणार आहे. त्यामुळं EY ची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतोय, सेम 1/2 KBT. आणि EZ ची व्हॅल्यू कशी लिहू शकतोय, 1/2 KBT. ह्याचा अर्थ काय, तर तुमची जी दिलेली एनर्जी आहे ती तुमची EX EY आणि EZ ह्या तिन्ही ॲक्सिसच्या अलॉंग इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ते ॲक्सिसच्या अलॉंग म्हणण्यापेक्षा त्या डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या अलॉंग इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेले आहे. कारण तुम्हाला जर पार्टिकल हा जर कन्सिडर केला मोनोटॉमिक गॅस आहे तर याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, एक्स वाय आणि झेड. म्हणजे तुमचे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, त्या 3 डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या अलॉंग तुमची एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. बघा इथं तुमची टोटल एनर्जी किती आहे बघा, 3/2 KBT म्हणजे किती, 3/2 म्हणजे दीड, बरोबर आहे. 3/2 म्हणजे काय, 1.5 दीड. आणि तुमची एक्स ॲक्सिसच्या अलॉंगची एनर्जी किती आहे बघा, 1/2 म्हणजे काय, अर्धा. वाय ॲक्सिसच्या अलॉंगची किती आहे, 1/2 म्हणजे अर्धा. आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग किती आहे, 1/2 म्हणजे अर्धा. म्हणजे तुमची जी टोटल एनर्जी आहे दीड, ही 3 डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. समजलं. म्हणून याला म्हणतात इक्वी पार्टिशन थेरम. इक्वी पार्टिशन म्हणजे, इक्वी म्हणजे काय, तर इक्वल. पार्टिशन म्हणजे काय, तर त्याचे पार्ट्स इक्वल पार्ट्समध्ये ती डिस्ट्रीब्यूट झालेली असते. हा थेरम काय सांगतोय, तर तुमच्या एखादा गॅस
कंटेनर जर घेतला, त्यातली जी तुमची एनर्जी आहे, सगळ्या ऑल मोलिक्युलची जी कायनेटिक एनर्जी आहे, तर ती प्रत्येक डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली असते. 1/2 kBt, 1/2 kBt अँड 1/2 kBt. आता असं का 3च का झाले आहेत डिग्रीज ऑफ फ्रीडम? कारण आपण जो गॅस मोलिक्यूल कन्सिडर केलेला आहे तो आपला मोनोॲटॉमिक गॅस आहे आणि मोनोॲटॉमिक गॅसला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असतात, एक्स, वाय आणि झेड. त्यामुळे तुमची दिलेली एनर्जी ही 3 डिग्रीज ऑफ फ्रीडममध्ये तुमची इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. इक्वली का? तर तिघांची व्हॅल्यू सेम आहे. समजलं? समजा आता तुमच्याकडं मोनोॲटॉमिक गॅस नाही आहे, डायॲटॉमिक गॅस आहे. तर डायॲटॉमिक गॅस असेल तर त्याला 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम एक्स्ट्रा येणार आहेत. का? कारण डायॲटॉमिक गॅसची जी लेंथ असणार आहे ती तुमची फिक्स असणार आहे, त्यामुळे त्याच्यात 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ॲड होणार आहेत. कोणत्या? रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम. बरोबर आहे? त्यामुळे त्याच्याबद्दल सुद्धा आपण थोडंसं जाणून घेऊया. पण हे कशासाठी आहे बघा, हे आपण सिंगल मॉलिक्यूलसाठी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यामुळे जो तुमचा इक्विपार्टिशन थेरम आहे E/N म्हणजे काय? एनर्जी पर युनिट पार्टिकल, एनर्जी पर युनिट मोलिक्यूल इज इक्वल टू 3/2 kBt. 3/2 kBt हे लक्षात ठेवा. हा तुमचा इक्विपार्टिशन थेरम आहे. जर तुम्ही मोर जनरली जर तुम्हाला इक्विपार्टिशन थेरम डिफाईन करायचा असेल तर तो ॲक्च्युली असा आहे. हा तुम्हाला सिलेबसला नाही आहे, पण तुम्ही लक्षात ठेवा. काय आहे इक्विपार्टिशन थेरम? तर इक्विपार्टिशन थेरम हा आहे, एनर्जी पर युनिट डिग्रीज ऑफ फ्रीडम, DOF म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम, पर युनिट पार्टिकल इज इक्वल टू 1/2 kBt. हा तुमचा इक्विपार्टिशन थेरम आहे. इक्विपार्टिशन थेरम काय बघा, एनर्जी पर युनिट डिग्रीज ऑफ फ्रीडम पर युनिट पार्टिकल इज इक्वल टू 1/2 kBt. आता इथं तुमचं डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार आहेत बघा. समजा एक सिंगल मॉलिक्यूल कन्सिडर केला, मला एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. सिंगल मॉलिक्यूल आहे, समजा असं एखादा गॅस कंटेनर आहे की ज्याच्यात सिंगल मॉलिक्यूल आहे. मला या पार्टिशन थेरमनुसार मला याची एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे एका पार्टिकलसाठी. हां, तर एनर्जी आपल्याला ई काढायची आहे. एनर्जी ओके, एनर्जी इज इक्वल टू डिग्रीज ऑफ फ्रीडम. ह्या पार्टिकल किती डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत? मोनोॲटॉमिक गॅस आहे, एक सिंगल पार्टिकल आहे, तर त्याला 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार. त्यामुळे इथे येणार 3 इंटू नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहे? 1 इज इक्वल टू किती असणार आहे? 1/2 kBt काही म्हणा त्याला. तर 3 × 1 म्हणजे 3 आणि 3 न मल्टिप्लाय केलं तर ते तिकडे जाणार तुमचे. त्यामुळे एनर्जी किती येणार आहे बघा, एनर्जी ऑफ सिंगल मॉलिक्यूल 3/2 kBt अशी तुमची एनर्जी येणार आहे एका सिंगल मॉलिक्यूलची. समजलं? समजा आता तुमच्याकडे 2 मॉलिक्यूल्स आहेत, 2 मॉलिक्यूल्स आहेत, तर कसं येणार आहेत बघा. 2 मॉलिक्यूल्स असेल तर एका सिंगल मॉलिक्यूलला डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहेत बघा? 3 असणार आहेत. बरोबर आहे? एका सिंगल मॉलिक्यूलला 3 डिग्री ऑफ फ्रीडम. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत? इथं 2 असणार आहेत. 3 2 6 तिकडे जाणार आहे फक्त. हे 6 येणार आहे. 6/2 म्हणजे किती येणार आहे? 3 kBt. म्हणजे तुमच्याकडे असं तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. म्हणजे तुमचे जेवढे नंबर ऑफ पार्टिकल जास्त तेवढं तुमचं जस्ट तुमचं 1/2 kBt मल्टिप्लाय करत जायचं. समजलं? त्यामुळं याचं जर तुम्हाला एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल, एनर्जी जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्ही कसं करू शकताय? तर ह्याला मी थोडंसं आता एक्सटेंडेड करतो. डिग्री ऑफ फ्रीडमला मी F म्हणणार आहे आणि पार्टिकल्सला, हे पार्टिकल म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, तर त्याला मी कॅपिटल N म्हणणार आहे. आणि एनर्जी E/F टाइम्स N इज इक्वल टू 1/2 kBt असं तुम्ही इक्विपार्टिशन थेरम लिहू शकताय. त्यामुळं एनर्जी इज इक्वल टू Fn मी तिकडे नेतो फक्त, Fn/2 kBt हा तुमचा इक्विपार्टिशन थेरम तुम्ही असा लिहू शकताय फॉर F डिग्रीज ऑफ फ्रीडम अँड फॉर N नंबर ऑफ पार्टिकल्स. समजलं? म्हणजे F म्हणजे एका मॉलिक्यूल तुमचा जो असणार आहे त्याचं डिग्री ऑफ फ्रीडम, आणि N म्हणजे काय? नंबर ऑफ पार्टिकल्स. असे मॉलिक्यूल्स किती आहेत त्याला फक्त मल्टिप्लाय करा, तुम्हाला टोटल सिस्टीमची एनर्जी भेटणार आहे. तर याचं थोडंसं ॲप्लिकेशन बघूया. म्हणजे थोडंसं एक 2-3 कॅल्क्युलेशन केलं की तुम्हाला समजून जाईल की याचं यूज कसा करता येईल आपल्याला. त्याच्यासाठी तुम्हाला डिग्रीज ऑफ फ्रीडम खूप डिटेलमध्ये माहीत असणं गरज आहे. डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे ॲक्च्युली काय असते? तर नंबर ऑफ कॉर्डिनेट्स, नंबर ऑफ रिक्वायर्ड कॉर्डिनेट्स टू कशासाठी? टू डिस्क्राईब गिवन कॉन्फिगरेशन कम्प्लिटली. म्हणजे तुमचं जे दिलेला गॅस आहे त्यातला प्रत्येक मॉलिक्यूल कुठं आहे हे डिस्क्राईब करण्यासाठी किती नंबर ऑफ कॉर्डिनेट्स गरजेचे असतात. ते जे नंबर असतात त्याला आपण म्हणतोय डिग्रीज ऑफ फ्रीडम. हे लक्षात ठेवा. सो आता समजा मोनोटॉमिक गॅस आहे तर त्याला 3 डिग्री ऑफ फ्रीडम असतात असं आपण म्हणतोय. 3 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजे काय? तर त्याला एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट आणि झेड कॉर्डिनेट तेवढे सफिशियंट असतात. समजलं?
समजा आता तुमच्याकडे डायटोमिक मॉलिक्यूल आहे, डायटोमिक मॉलिक्यूल आहे. सो तुमच्याकडं डायटोमिक मॉलिक्यूल आहे, समजा असा एकच सिंगल डायटोमिक मॉलिक्यूल आहे असं कन्सिडर करा. बाकीचे पण असणार आहेत, मी फक्त एकच घेतो. डायटोमिक मॉलिक्यूल असेल समजा, मी असा हॉरिझॉन्टल काढतो म्हणजे तुम्हाला थोडंसं जास्त कन्व्हिनियंट होईल. समजा असं तुमच्याकडे डायटोमिक मॉलिक्यूल आहे, डायटोमिक मॉलिक्यूल आहे. ही तुमची एक्स ॲक्सिस आहे, ही तुमची ॲक्सिस अलॉंगची वाय ॲक्सिस आत जाणार आहे, आणि तुमची ही जी परपेंडिक्युलर असणार आहे ही तुमची झेड ॲक्सिस असणार आहे. ओके, मी इथं काढतो, ही झेड ॲक्सिस असणार आहे, आणि तुमची ही जी आत असणार आहे ही काय असणार आहे, वाय ॲक्सिस असणार आहे. तर एक्स वाय झेड अशा 3 ॲक्सिस आहेत समजा. आता ह्या दोन्ही मॉलिक्यूलचं मला कॉर्डिनेट्स काढायचे आहेत, म्हणजे मला पूर्ण डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, म्हणजे काय हा कुठं आहे आणि हा कुठं आहे हे मला सांगायचं आहे. तर बघा, याची पोझिशन सांगण्यासाठी याला मी 3 कॉर्डिनेट्स देऊ शकतो, x1 y1 z1, म्हणजे इथून परपेंडिक्युलर टाका, हे म्हणजे x1, त्यामुळे ह्याला x1 हा तुमचा y1 तुम्ही टाकू शकता, y ॲक्सिसवर परपेंडिक्युलर y1, आणि हा असणार आहे z1. याला 3 कॉर्डिनेट्स, आणि याला असणार आहेत x2 y2 आणि परत z2, हे 3 कॉर्डिनेट्स असणार आहेत. तर बघा, आता हा मॉलिक्यूल एक्स ॲक्सिसच्या अलॉंगचा आहे, पण बघा हे जे डिस्टन्स आहे या दोन मॉलिक्यूलमधलं जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स r फिक्सच असणार आहे, बरोबर आहे. त्यामुळं x1 आणि x2 मधलं रिलेशन तुम्हाला सांगता येते, म्हणजे हे x1 जर माहीत असेल तर x2 सांगण्याची काही गरज नाही. x1 ची व्हॅल्यू समजा, हे डिस्टन्स समजा 2 आहे, x1 ची व्हॅल्यू जर 1 असेल म्हणजे हा इथून 1 असेल, तर 1 अधिक 2 म्हणजे x2 ची व्हॅल्यू किती आहे, 3, बरोबर आहे. 1 + 2 म्हणजे 1 + 2 = याचं कॉर्डिनेट किती असणार आहे, 3. समजलं. म्हणजे x1 माहीत असेल, r माहीत असेल म्हणजेच पोझिशन, तर x2 लिहिण्याची काही गरज नाही, बरोबर आहे. त्यामुळे आपण x2 ला लिहित नाही. त्यामुळं जर डायटोमिक मॉलिक्यूल असेल तर त्याला 5 डिग्री ऑफ फ्रीडम का असतात, तर ह्याचे 3 कॉर्डिनेट एक्स वाय झेड आणि याचे फक्त 2 कॉर्डिनेट वाय झेड एवढे असले तरी सफिशियंट असतात. आणि त्याला मग दुसरा आपण फिजिकल इंटरप्रेट काय करतोय, तर 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम कशा असतात, ट्रान्सलेशनल, आणि 2 डिग्री ऑफ फ्रीडम कशा असतात, रोटेशनल असतात. असं आपण फिजिकल इंटरप्रेट करतोय. पण ते डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या बाबतीत जर बघितला तर ते कसं असणार आहे, डिग्रीज ऑफ फ्रीडमच्या बाबतीत, डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, तर ह्या सिंगल पार्टिकलचं जर तुम्हाला लोकेशन पोझिशन जर परफेक्टली डिफाईन करायचं असलं तर 3 कॉर्डिनेट्स सफिशियंट आहेत. पण जर सेकंड पार्टिकलचं डिफाईन करायचं असलं तर 2 कॉर्डिनेट्स सफिशियंट, कारण तुमचा जो राहिलेला एक कॉर्डिनेट आहे हा ऑलरेडी याच्याशी लिंक्ड आहे ह्या r इतका डिस्टन्सनं, समजलं. त्यामुळे याला 3 आणि याला 2 असे टोटल 5 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत. यातले जे 3 असणार आहेत ते आपण काय म्हणतोय, जे 3 असणार आहेत ते ट्रान्सलेशनल मोशनला कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत, आणि जे 2 असणार आहेत ते रोटेशनल मोशनला कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत असं आपण म्हणतोय. सो समजा हा सिंगल मॉलिक्यूल आहे डायटोमिक गॅस. आता याला डिग्रीज ऑफ फ्रीडम एफची व्हॅल्यू किती आहे बघा, एफची व्हॅल्यू असणार आहे 5, 3 + 2 तुम्हाला माहित आहे 5. सो आता तुमच्याकडे एफची व्हॅल्यू आहे 5. ओके, एन म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्यूल्स किती आहे, समजा 1 आहे तुमच्याकडे, ह्या 1 मॉलिक्यूल आहे, यांची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. तर तुम्हाला या डायटोमिक मॉलिक्यूलची एनर्जी कशी काढता येते बघा, एनर्जी बाय इक्विपार्टिशन थेरम = Fn/2. F म्हणजे काय, 5, n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स 1/2 kBt. 5/2 kBt इतके तुमचं एनर्जी असणार आहे ह्या एका सिंगल डायटोमिक मॉलिक्यूलचं, समजलं. मग ही 5/2 kBt ही कशी असणार आहे बघा, ह्याला मी 5 गोष्टीत डिवाइड करू शकतो. 5 का, कारण 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत आपल्याला. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडममध्ये मी ह्याला इक्वली डिवाइड करू शकतो, आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला तुमची एनर्जी किती असणार आहे, 1/2 kBt. त्यामुळे 5/2 आहे बघा, ह्याचं मी 5 भाग करू शकतोय, 5 भाग करू शकतो. पहिला भाग कसा असणार आहे बघा, 1/2 kBt. दुसरा असणार आहे 1/2 kBt. थर्ड असणार आहे 1/2 kBt. फोर्थ असणार आहे 1/2 kBt. आणि फिफ्थ सुद्धा सेम तसं असणार आहे 1/2 kBt. म्हणजे असं 5 समान भाग करणार आहे मी, आणि 5 हे समान भाग मी 5 डिग्री ऑफ फ्रीडम त्याला देणार आहे. 3 डिग्री ऑफ फ्रीडम कशा असणार आहे, ट्रान्सलेशनल असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे काय असणार आहे, 3 तुमच्या कायनेटिक एनर्जी असणार आहेत, बरोबर आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस डायरेक्शन म्हणजे 1/2 kBt. कायनेटिक एनर्जी अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्शन, बरोबर आहे. ही असणार आहे कायनेटिक एनर्जी अलॉंग झेड ॲक्सिस डायरेक्शन, असं कन्सिडर करा. आता ह्या ज्या 2 राहिलेल्या आहेत ह्या कशामुळे असणार आहेत, तर रोटेशनमुळे. आता बघा, हा पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिसचा आहे, त्यामुळे एक्स ॲक्सिसच्या अलॉंग त्याचं रोटेशन होणार नाही. त्यामुळे राहिलं फक्त कोण, वाय आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग याचं रोटेशन होऊ शकते, बरोबर आहे. वाय ॲक्सिस म्हणजे आत आहे, त्यामुळे वाय ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे हा असा गोल फिरू शकते, आणि झेड ॲक्सिसच्या अलॉंग म्हणजे काय, हा उभा आहे म्हणजे असा
3 डायमेन्शनल सर्कलमध्ये फिरू शकतोय. त्यामुळे हे म्हणजे काय रोटेशनल एनर्जी. ओके, याला रोटेशनल एनर्जी मी काय लिहितो आता RE लिहितो. रोटेशनल एनर्जी अलॉंग वाय ॲक्सिस डायरेक्शन मी कंपाऊंड म्हणतो आणि याला म्हणतो रोटेशनल एनर्जी अलॉंग झेड ॲक्सिस. अशा टोटल तुमच्या 5 एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेल्या असणार आहेत डायटोमिक मॉलिक्यूलच्या. समजलं. यातलं EX, EY आणि EZ म्हणजे काय असणार बघा कायनेटिक एनर्जी अलॉंग एक्स ॲक्सिस, कायनेटिक एनर्जी अलॉंग वाय ॲक्सिस, कायनेटिक एनर्जी अलॉंग झेड ॲक्सिस. या तिन्ही ट्रान्सलेशनल ज्या एनर्जीज आहेत त्या इक्वली आहेत बघा. यातले सगळे इक्वली आहेत. 1/2 kBT प्लस 1/2 kBT प्लस 1/2 प्लस 1/2 ह्या सगळ्यांचा ॲडिशन किती केला तर 5/2 kBT. म्हणजे तुमचा इक्विपार्टिशन थेरम काय सांगतोय बघा तर तुमची जी टोटल सिस्टीमची जी एनर्जी असणार आहे, तुमच्या सिस्टीमची जी टोटल एनर्जी असणार आहे ती ईच डिग्री ऑफ फ्रीडममध्ये तुमची इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली असणार आहे. तुमची टोटल एनर्जी किती होती बघा 5/2 kBT. तर तुमच्याकडे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. त्यामुळे 5/2 kBT ही तुमच्या 5 डिग्री ऑफ फ्रीडममध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे किती असणार आहेत हाफ 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 आणि हाफ असे 5 डिग्री ऑफ फ्रीडममध्ये तुमची एनर्जी इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेली असणार आहे. समजलं. समजा आता आपण इथं काय कन्सिडर केलं होतं एक सिंगल डायटोमिक मॉलिक्यूल कन्सिडर केला होता. आता आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे समजा आपल्याकडे 3 मॉलिक्यूल्स आहेत असं कन्सिडर करा. 3 डायटोमिक मॉलिक्यूल्स आहेत असं कन्सिडर करा आणि आपल्याला सिस्टीमची एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. तर कसं करणार बघा 3 डायटोमिक मॉलिक्यूल्स आहेत म्हणजे एक कंटेनर आहे. ओके 3 डायटोमिक मॉलिक्यूल आहेत असं कन्सिडर करा. असे 3 डायटोमिक मॉलिक्यूल आहेत कन्सिडर करा. तर तुमच्याकडे सिस्टीमची टोटल एनर्जी किती असणार आहे बघा Fn/2 kBT असं तुमचं इक्विपार्टिशन थेरम सांगतो. F म्हणजे काय नंबर ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम. F एका सिंगल मॉलिक्यूलचं डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहेत 5 असणार आहेत आणि तुम्ही इथं बघितलेलं आहे. N म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत बघा 1, 2 अँड 3. 3 नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइड बाय 2 kBT. 5×15/2 म्हणजे काय असणार आहे बघा 15/2 kBT इतकी तुमची एनर्जी असणार आहे या कॉन्फिगरेशनची. समजलं. म्हणजे पार्टिशन थेरम काय सांगतोय बघा आता सिंगल मॉलिक्यूल असला तर 5/2 kBT. 3 मॉलिक्यूल असते तर 5×15 15/2 kBT. म्हणजे तुमच्या एका सिंगल मॉलिक्यूलसाठी किती एनर्जी असणार आहे तर F/2 kBT. वेअर F इज द डिग्रीज ऑफ फ्रीडम ऑफ दॅट मॉलिक्यूल. मग तो मॉलिक्यूल कसा आहे मोनोटॉमिक असेल तर F ची व्हॅल्यू किती असणार आहे. F ची व्हॅल्यू जर मोनोटॉमिक असेल तर F ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 असणार आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा तुमचा गॅस कोणता दिलेला आहे त्याच्यावर तुमची एनर्जी डिपेंडेंट आहे. त्यामुळे तुमचा मोनोटॉमिक गॅस असेल मोनो ॲटॉमिक तर F ची व्हॅल्यू किती असणार आहे 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे. जर तुमचा डायटोमिक गॅस असेल तर F ची व्हॅल्यू किती असणार आहे 5. हे 3 आहे हे असणार आहेत 5 कुठले तर 3 रोटेशनल प्लस 2 3 ट्रान्सलेशनल प्लस 2 रोटेशनल असे असणार आहेत डायटोमिक. पण डायटोमिक जर 5 असतील तर हे 2 कंडिशनला आपण अप्लाय करू शकतो ॲट लो टेम्परेचर आणि ॲट हाय टेम्परेचर. जर लो टेम्परेचर असेल तर व्हायब्रेशनल आपण जे डिग्री ऑफ फ्रीडम आहे ते कन्सिडर करत नाही आपण. समजलं. त्यामुळे जर लो टेम्परेचर असेल डायटोमिक गॅस ॲट अ लो टेम्परेचर असेल तर F ची व्हॅल्यू आपण 5 असणार आहे. पण डायटोमिक गॅस ॲट हाय टेम्परेचर असेल तर आपण काय म्हणतोय त्याला डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार आहेत 5+2 म्हणजे किती असणार आहेत 7. सो आपण दिलेला गॅस हा लो टेम्परेचरला आहे की हाय टेम्परेचरला आहे त्याच्यावरून त्याचं आपण एनर्जी डिस्ट्रीब्युशन काढू शकतोय. तर ते सुद्धा एकदा बघून घ्या लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचरसाठी तुमची एनर्जी कशी डिस्ट्रीब्यूट झालेली असते. तर समजा तुमच्याकडे डायटोमिक गॅसेस आहेत आणि एक गॅस कंटेनर आहे लो टेम्परेचरला आणि दुसरा गॅस कंटेनर आहे तो हाय टेम्परेचरला असं कन्सिडर करूया. याच्यातली गॅस जो आहे तो लो टेम्परेचरला आहे असं कन्सिडर करा. लो टेम्परेचर गॅस आणि याच्यातला जो गॅस आहे तो हाय टेम्परेचरला आहे हाय टेम्परेचर गॅस. तर आपल्याला यातलं एनर्जी कॉन्ट्रीब्युशन काढायचं विथ द हेल्प ऑफ इक्विपार्टिशन थेरम. आणि याच्यात असं कन्सिडर करा की याच्यात डायटोमिक गॅसेस आहेत लो टेम्परेचर आहे हे फक्त लक्षात ठेवा. हा जो असणार आहे तो लो टेम्परेचर असणार आहे. मग डायटोमिक गॅसेस बघा असं मी डिफाईन करतो. समजा आपल्याकडं 4 डायटोमिक गॅसेस आहेत असं कन्सिडर करा पण ते लो टेम्परेचरला आहेत.
यांचं टेम्परेचर कसं आहे, लो टेम्परेचर. आणि सेम 4 गॅसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत हाय टेम्परेचरला. डायटोमिक गॅसेस मी असं डिफाईन केले आहेत. तर तुम्हाला फर्स्ट जो दिलेला बॉक्स तो लो टेम्परेचरला आहे, दुसरा आहे तो हाय टेम्परेचरला आहे असं कन्सिडर करा. तर आपल्याला आता एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघा लो टेम्परेचरचं पहिलं आपण कॅल्क्युलेशन करूया. तर एका सिंगल मॉलिक्युलसाठी डायटोमिक गॅस आहे किती डिग्रीज ऑफ फ्रीडम, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार आहेत 5, बरोबर आहे. लो टेम्परेचरला असल्यामुळं व्हायब्रेशनलचे डिग्रीज ऑफ फ्रीडम ॲड करायचे नाही, त्यामुळे 5 डिग्री ऑफ फ्रीडम टोटल असणार आहेत. 5 मध्ये 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल, समजलं. इतकं तुमचं 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहेत. तेच जर तुम्ही हाय टेम्परेचरला बघितला तर कसं असणार आहेत बघा 5 अधिक 2, कारण टेम्परेचर हाय असल्यामुळे 2 व्हायब्रेशनलचे डिग्रीज ऑफ फ्रीडम आपल्याला ॲड करायला पाहिजे. आपण मागील लेक्चरला सुद्धा बघितलं होतं. त्यामुळे टोटल डिग्रीज ऑफ फ्रीडम किती असणार आहेत बघा 7. मग या 7चं कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे बघा 3 ट्रान्सलेशनल 2 रोटेशनल आणि 2 व्हायब्रेशनल. TRV म्हणजे काय, ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. सेम तसंच या 5चं कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे बघा 3 ट्रान्सलेशनल आणि 2 रोटेशनल, समजलं. त्यामुळे बघा आता 4 नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, तर टोटल एनर्जी बघा कशी असणार आहे FN डिवाइड बाय 2. F म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत बघा 5, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 4 डिवाइड बाय 2 kBT. सो 5 4 20, 20 डिवाइड बाय 2 इज 10. त्यामुळे एनर्जी किती असणार आहे बघा 10 kBT इतकी तुमची एनर्जी असणार आहे ह्या पूर्ण कॉन्फिगरेशनची, जी लो टेम्परेचरला आहे ती. आणि जर दुसरं तुमचा हाय टेम्परेचरमधला बॉक्स घेतला त्याच्यासाठी एनर्जी किती असणार आहे बघा, नंबर ऑफ पार्टिकल्स डिग्रीज ऑफ फ्रीडम 7, नंबर ऑफ पार्टिकल्स आर 4 डिवाइड बाय 2 kBT. ओके, 7 4 28, 28 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 14. हेन्स एनर्जी इक्वल टू 14 kBT. So here we can see that energy in a low temperature gas have less energy. समजलं. म्हणजे जो गॅस तुमचा लो टेम्परेचरला आहे त्याच्याकडे एनर्जी किती आहे, कमी आहे. आणि जो गॅस हाय टेम्परेचरला आहे त्याच्याकडे एनर्जी किती आहे, थोडीशी जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू द लो टेम्परेचर. त्यामुळं टेम्परेचरचा इफेक्ट काय होतो बघा, हाय टेम्परेचरमध्ये 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम एक्स्ट्राचे ॲड होतात. कुठल्या, व्हायब्रेशनलच्या. सो जर तुम्हाला टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी ह्याच्यातली कॅल्क्युलेट करायची आहे, टोटल रोटेशनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, टोटल व्हायब्रेशनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची आहे, तर हे सेम आपल्याला ह्या पद्धतीने कॅल्क्युलेट करता येते. कसं, समजा आपल्याला पहिल्या बॉक्समध्ये मला टोटल ट्रान्सलेशनल एनर्जी किती आहे, म्हणजे मला ET कॅल्क्युलेट करायचं आहे, ट्रान्सलेशनल एनर्जी. तर ट्रान्सलेशनचे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत बघा 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, बरोबर आहे. 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत. नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत 4 आहेत. 3 गुणिले 4 भागिले 2 kBT झालं. म्हणजे डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत बघा, Fची व्हॅल्यू फक्त 3 लिहायची, नंबर ऑफ पार्टिकल्स डिवाइड बाय 2, 4 12 भागिले 2 6 kBT अशी तुमची काय असणार आहे बघा, फक्त ट्रान्सलेशनल एनर्जी असणार आहे. रोटेशनल एनर्जी किती असणार आहे बघा, डिग्रीज ऑफ फ्रीडम किती आहेत 2 रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडम, नंबर ऑफ पार्टिकल्स 4 डिवाइड बाय 2 kBT इज इक्वल टू बघा 4 2 8 आणि 2 4 8, 8 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 8 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 4 kBT. त्यामुळे बघा ट्रान्सलेशनल एनर्जी 6 kBT, रोटेशनल एनर्जी इज इक्वल टू 4 kBT, 6 + 4 इज इक्वल टू 10 kBT. हेन्स टोटल एनर्जी इज इक्वल टू 10 kBT. ओके, अंडरस्टँड. जर हीच एनॉलॉजी आपण जर सेकंड बॉक्सला अप्लाय केले तर ट्रान्सलेशनल एनर्जी किती असणार आहे बघा, ट्रान्सलेशनल एनर्जी वी हॅव 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम फॉर ट्रान्सलेशनल एनर्जी. हेन्स 3 times number of particles 4 divided by 2 kBT. Hence 4 3 12, 12 divided by 2 is equal to 6. Hence 6 kBT is the energy contributed due to the kinetic energy, translational energy. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे बघा, रोटेशनल एनर्जीचं कॉन्ट्रीब्युशन ER is equal to how much degrees of freedom, 2 degrees of freedom we have due to the rotation. So degrees of freedom are 2 into number of particles are 4 divided by 2 kBT. Hence 4 to the 8 divided by 2 is equal to 4 kBT. This much amount of contribution is due to the rotational energy. And vibrational energy EV is equal to how much degrees of freedom due to the vibration, 2 degrees of freedom. 2 degrees of freedom, number of particles are 4, 2 into 4 divided by 2 kBT is equal to
4 2 जा 8, 8 divided by 2 is equal to 4, 4 kBT. Hence 6 plus 4 plus 4, 6 plus 4 10, 10 plus 4 14, this is equal to 14 kBT. समजलं? म्हणजे आपण याच्यात काय बघितलं बघा, इक्विपार्टिशन थेरममध्ये इतकंच लक्षात ठेवा, इक्विपार्टिशन थेरममध्ये हे लक्षात ठेवा, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला तुमची एनर्जी किती कॉन्ट्रीब्यूट झालेली असते, तर तुमची 1/2 kBT इतकी एनर्जी कॉन्ट्रीब्यूट झालेली असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला कोणती असू दे, 3 डिग्री ऑफ फ्रीडम तर 3/2 kBT, 2 डिग्री ऑफ फ्रीडम 2/2 kBT, 2 डिग्री ऑफ फ्रीडम 2/2 kBT, दॅट्स इट. 5 डिग्री ऑफ फ्रीडम 5/2 kBT. फक्त इथं काय नंबर ऑफ पार्टिकल जास्त आहेत, त्यामुळं तुम्हाला फक्त n इथं मल्टिप्लाय करायला लागते. पण प्रत्येक पार्टिकलला प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती कॉन्ट्रीब्युशन असणार आहे, एका पार्टिकलला प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला 1/2 kBT. 2 पार्टिकल असतील तर त्याला फक्त 2 न मल्टिप्लाय करायचं. डिग्री ऑफ फ्रीडम तुमचं काय तेवढंच असणार, एकच डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहे ना. त्यामुळं हे लक्षात ठेवा, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला प्रत्येक पार्टिकलसाठी 1/2 kBT असणार आहे. समजलं? जर n इतके नंबर ऑफ पार्टिकल्स असेल तर त्याला फक्त n/2 kBT एका डिग्री ऑफ फ्रीडमसाठी, आणि जर f इतके डिग्री ऑफ फ्रीडम असेल तर Fn/2 kBT. अशा पद्धतीने तुम्ही टोटल सिस्टीमची तुम्ही एनर्जी कॅल्क्युलेट करू शकता. तर बघा, या पद्धतीनं तुम्ही एखाद्या सिस्टीमची एनर्जी कॅल्क्युलेट करू शकताय. तुमचं ट्रान्सलेशनल एनर्जी असू दे, रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी असू दे, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला म्हणजे काय, EX, EY, EZ, रोटेशनल अलॉंग x ॲक्सिस, रोटेशनल अलॉंग y ॲक्सिस, रोटेशनल अलॉंग z ॲक्सिस, परत व्हायब्रेशनलच्या 2 घ्या, EV1, EV2, या सगळ्यांना तुमची एनर्जी किती कॉन्ट्रीब्यूट झालेली असते, 1/2 kBT. हा तुमचा इक्विपार्टिशन थेरम आहे. म्हणजे तुमची एक स्टेटमेंटमध्ये तुम्हाला इक्विपार्टिशन थेरम सांगतो, तुमच्या सिस्टीमची जी टोटल एनर्जी आहे ही प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला प्रत्येक पार्टिकलसाठी ही इक्वली डिवाइड झालेली असते. म्हणजे प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमसाठी तुमची 1/2 kBT इतकी तुमची एनर्जी कॉन्ट्रीब्यूट झालेली असते. एनर्जी पर युनिट पार्टिकल पर युनिट डिग्री ऑफ फ्रीडम फॉर एंटायर कॉन्फिगरेशन इक्वल टू 1/2 kBT. समजलं? म्हणजे तुमची सिस्टीमची जी टोटल एनर्जी आहे ती प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला तुमची इक्वली कॉन्ट्रीब्यूट झालेली असते. इक्वली कॉन्ट्रीब्यूट, त्यामुळे त्याला म्हणतो इक्वी कॉन्ट्रीब्यूट. म्हणजे काय, पार्टिशन. आपण कॉन्ट्रीब्युशन काढतोय बघा, जर आपल्याला कुठं तर काहीतरी कार्यक्रम करायचा असेल तर आपण समजा 200 रुपये खर्च येणार असेल आणि जर 4 तुमच्याकडे पर्सन्स असेल तर प्रत्येकजण 50-50 रुपये वगैरे काढतोय, बरोबर. कॉन्ट्री काढतोय पण. म्हणजे काय, दिलेली अमाऊंट तुम्ही प्रत्येकजण इक्वली डिवाइड करून घेताय. म्हणजे मी इतकं खर्च करणार 50, दुसरे जण 50, असं सेम. तसंच इक्विपार्टिशन थेरममध्ये सुद्धा तेच होते. तुमची जी टोटल सिस्टीमची एनर्जी आहे ती प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडममध्ये तुमची इक्वली कॉन्ट्रीब्यूट होते. तर इथं बघा, इथं 5 डिग्री ऑफ फ्रीडम होत्या, बरोबर आहे. तुमची टोटल एनर्जी किती होती, 10 होती. समजलं? तर ही 10 एनर्जी कशी झाली बघा, तर 6 आणि 4 मध्ये. 6 मध्ये पण बघा किती, 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम ट्रान्सलेशनल आहेत आणि 2 रोटेशनल आहेत. त्यामुळे ट्रान्सलेशनलची एक घेतला तर 1/2 kBT प्लस 1/2 kBT प्लस 1/2 kBT असे 3/2 kBT. पण पार्टिकल 4 असल्यामुळे आपल्याला 4ला मल्टिप्लाय करायला लागते. समजलं? त्यामुळे हे 4 सोडला तर हे 3/2 म्हणजे काय असणार आहे, तर x ॲक्सिसच्या अलॉंग 1/2, y ॲक्सिसच्या अलॉंग 1/2, z ॲक्सिसच्या अलॉंग 1/2. जर रोटेशनल घेतला हे 4 तुम्ही कट करा, म्हणजे 4 नंबर ऑफ पार्टिकलसाठी म्हणून. तर एक सिंगल पार्टिकलसाठी असेल तर रोटेशनलची डिग्री ऑफ फ्रीडम किती आहे, 2 आहेत. त्यामुळे 1/2 प्लस 1/2 म्हणजे 2/2 म्हणजे 1 असणार आहे ना. त्यामुळे हे 1 कसं असणार आहे, तर 1/2 एका रोटेशनल डिग्रीज ऑफ फ्रीडमसाठी आणि दुसरं 1/2 असणार आहे ते दुसऱ्या रोटेशनल डिग्री ऑफ फ्रीडमसाठी. त्यामुळे तुम्ही कुठलाही नंबर ऑफ क्वेश्चन्स बघा, तुमची जी टोटल एनर्जी आहे ती प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडममध्ये इक्वली डिवाइड झालेली असणार आहे. तर आज आपण काय बघितलं बघा, इक्विपार्टिशन थेरम. इक्विपार्टिशन थेरम काय असते बघितलं, आणि डिग्रीज ऑफ फ्रीडम या एनर्जीला कसं कॉन्ट्रीब्यूट करत असतात हे बघितलं. डिग्रीज ऑफ फ्रीडम म्हणजे काय, नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड टू डिस्क्राईब द कॉन्फिगरेशन ऑफ अ गॅस. म्हणजे प्रत्येक गॅस मॉलिक्यूलचं जर तुम्हाला पोझिशन सांगायचं असेल तर किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स, किती नंबर ऑफ जनरलाइज कोऑर्डिनेट्स म्हणता येत नाहीत कारण ती थोडीशी वेगळी कन्सेप्ट आहे, पण किती नंबर ऑफ कोऑर्डिनेट्स रिक्वायर्ड आहेत त्याला म्हणतो आपण डिग्रीज ऑफ फ्रीडम. मोनोटॉमिक गॅस असेल तर 1 डिग्री ऑफ फ्रीडम असते एका सिंगल मॉलिक्यूलसाठी. डायटॉमिक गॅस असेल तर त्याला 5 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत ॲट लो टेम्परेचर, आणि जर हाय टेम्परेचर असेल तर तुमचं किती असणार आहेत, 7 डिग्री ऑफ फ्रीडम असणार आहेत. सो अशा पद्धतीने तुम्ही डिग्रीज ऑफ फ्रीडमवरून
नंबर ऑफ पार्टिकल्सवरून तुम्हाला सिस्टीमची टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकताय. आणि हे लक्षात ठेवा, तुमची सिस्टीमची टोटल एनर्जी प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला इक्वली कॉन्ट्रीब्यूट झालेली असणार आहे. हा तुमचा इक्विपार्टिशन थेरम आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघायचं आहे बघा, स्पेसिफिक हिट्स. एक खूप इंटरेस्टिंग पॉईंट आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. जर JEE नीट किंवा CETचं प्रिपरेशन करणार असाल तर ह्याच्यावर इक्विपार्टिशन थेरम आणि तुमचा जो नेक्स्ट असणार आहे स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट प्रेशर आणि स्पेसिफिक हिट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, याच्यावर खूप प्रश्न विचारले. त्यामुळे हे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. तर नेक्स्ट लेक्चरला आपण स्पेसिफिक हिट्स हा पॉईंट आपण बघणार आहोत. थँक्यू.